हा, तर लास्ट टाइम आपण बघत होतो की यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये एका सोर्सच्या समोर जर आपण काय केली, एक जर ट्रान्सपरंट स्लॅब आणली तर काय होणार. ठीक आहे, तर पुन्हा एकदा तो फॉर्म्युला रिवाइज करूया आणि त्याच्याशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट प्रॉब्लेम जे आहेत ते पुन्हा एकदा आज आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, सो फेन के हा आपण लास्ट टाइम केस स्टडी करत होतो. फेन ट्रान्सपरंट स्लॅब when transparent slab is introduced in front of किंवा in front of if transparent slab is introduced in front of one of the slits. ओके, कुठल्याही एका स्लिटच्या समोर जर ट्रान्सपरंट स्लॅब जर आणली, ओके, तर इथं पाथ रेफरन्स कितीचा क्रिएट होतो. पाथ रेफरन्स इज गिवन बाय फॉर्म्युला म्यू -1 इंटू थिकनेस. याच्यामध्ये म्यू म्हणजे काय असतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट ट्रान्सपरंट स्लॅब असणार आहे, आणि टी म्हणजे काय असणार आहे, थिकनेस ऑफ दॅट ट्रान्सपरंट स्लॅब असणार आहे. तर पाथ रेफरन्सचा फॉर्म्युला असणार आहे म्यू -1 इंटू थिकनेस. एवढ्याचा पाथ रेफरन्स एका ट्रान्सपरंट स्लॅबमुळे क्रिएट होणार आहे. बरोबर आहे ना, म्यू -1 इंटू टी. आता ट्रान्सपरंट स्लॅब एका सोर्सच्या समोर आणल्यामुळे काय होतं, तर तो संपूर्ण इंटरफेरन्स पॅटर्न एकतर वर किंवा खाली काय होणार आहे, शिफ्ट होणार आहे. आता कुठल्या साईडला शिफ्ट होतो, तर ज्या साईडला आपण स्लॅब आणतो त्या साईडला तो काय होतो, संपूर्ण इंटरफेरन्स पॅटर्न शिफ्ट होतो. हे आपण बघितलेलं आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा सोर्स S1 असेल, हा सोर्स S2 असेल, इथं स्क्रीन असेल. स्लॅब जर S1 च्या समोर आणून ठेवली तर काय होणार, संपूर्ण इंटरफेरन्स पॅटर्न जो आहे तो वरच्या बाजूला शिफ्ट होणार. म्हणजे वरच्या सोर्सच्या समोर जर स्लॅब आणून ठेवली तर इंटरफेरन्स पॅटर्न वर शिफ्ट होतो, आणि खालच्या सोर्सच्या समोर आले तर इंटरफेरन्स पॅटर्न काय होतो, खाली शिफ्ट होतो. आता किती अमाऊंट न शिफ्ट होतो त्याला काय म्हणतो आपण, फ्रिंज शिफ्ट असं म्हणतो, आणि त्याचा फॉर्म्युला आपण बघितलेला होता. फ्रिंज शिफ्ट कसं काढायचं असतं बघा. मग म्हणजे संपूर्ण इंटरफेरन्स पॅटर्न किती अमाऊंट शिफ्ट होणार त्याला आपण फ्रिंज शिफ्ट असं म्हणतो. अँड फ्रिंज शिफ्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी इथं पाथ रेफरन्सचे दोन फॉर्म्युले आहेत. पहिला पाथ रेफरन्सचा फॉर्म्युला आहे म्यू -1 इंटू टी, आणि दुसरा पाथ रेफरन्सचा फॉर्म्युला आहे एक्स स्मॉल डी बाय कॅपिटल डी. हे दोन्ही जस्ट काय करायचे आहेत, इक्वेट करायचे आहेत. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, एक्स डी बाय डी इज इक्वल टू म्यू -1 इंटू थिकनेस, अँड देअरफॉर फ्रिंज शिफ्ट ज्याला आपण एक्स न डिनोट करतो, म्यू -1 टी डी डिवायडेड बाय डी. ओके, या पद्धतीनं फ्रिंज शिफ्ट येणार आहे. किंवा त्याचबरोबर तो किती ब्राईट बँडनं शिफ्ट होणार जर काढायचा असेल, नंबर ऑफ बीबी by which interference pattern shift. ओके, हे कसं काढायचं आहे पुन्हा एकदा. पाथ रेफरन्सचा फॉर्म्युला आहे म्यू -1 इंटू टी ड्यू टू द स्लॅब, आणि त्याचबरोबर पाथ रेफरन्सचा फॉर्म्युला फॉर ब्राईट बँड साठी काय आहे, एन लॅम्बडा आहे. तर किती ब्राईट बँडनं इंटरफेरन्स पॅटर्न शिफ्ट होणार हे काढायसाठी हे दोन फॉर्म्युले तुम्हाला इक्वेट करावे लागतील, म्यू -1 इंटू टी आणि एन लॅम्बडा. एन लॅम्बडा इज इक्वल टू म्यू -1 इंटू टी. सो एन येणार आहे एन येणार म्यू -1 इंटू टी डिवायडेड बाय लॅम्बडा, या पद्धतीने येणार आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा 10.31. इन YDSE थिकनेस ऑफ द ट्रान्सपरंट स्लॅब फाइंड आउट करायचा आहे, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती दिलाय, म्यू इज इक्वल टू 1.5. विच शुड बी प्लेस्ड बिफोर द अप्पर स्लिट S1.
आता ही जी स्लॅब आहे ती कुठे ठेवायची आहे, S1 च्या समोर ठेवायची आहे. सो दॅट सेंट्रल मॅक्सिमम नाऊ लाईज ॲट अ पॉइंट वेअर फिफ्थ ब्राईट फ्रिंज वॉज लाईंग अर्लियर. म्हणजे ही ट्रान्सपरंट स्लॅब ठेवल्यानंतर काय होतंय, सेंट्रल मॅक्सिमा जी ती 5 ब्राईट बँड वर शिफ्ट होते असं दिलेलं आहे. 5 ब्राईट बँड. सो शिफ्ट किती दिलेलं आहे, 5 ब्राईट बँडचं शिफ्ट दिलेलं आहे. वेवलेंथ ऑफ लाईट युज्ड इज 5000 अँगस्ट्रॉम. ओके. आता शिफ्ट या प्रॉब्लेम मध्ये जी शिफ्ट दिलेली आहे ती कशाच्या स्वरूपात दिलेली आहे, नंबर ऑफ ब्राईट बँडच्या स्वरूपात शिफ्ट दिलेली आहे. ठीक आहे. आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, नंबर ऑफ ब्राईट बँड दिलेला असेल तर पहिली गोष्ट म्हणजे डेल्टा एक्सचा फॉर्म्युला μ-1 इंटू थिकनेस, आणि त्याचबरोबर 5 ब्राईट बँडनं शिफ्ट झालंय म्हणजे काय होणार आहे, डेल्टा एक्सचा फॉर्म्युला म्हणजे पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला होणार 5 लॅम्बडा. हे दोन जस्ट काय करायचं आहे, इक्वेट करायचं आहे आणि याच्यावरून थिकनेस ऑफ दॅट ट्रान्सपरंट स्लॅब फाइंड आउट करायचा आहे. सो μ-1 इंटू टी इज इक्वल टू काय येणार इथं मग आता 5 लॅम्बडा येणार. So 1.5 minus 1 into t is equal to 5 lambda. So 0.5 t is equal to 5 lambda. So thickness of that transparent slab येणार आहे 5 lambda divided by 0.5 that is 10 lambda येणार. 10 lambda म्हणजे 50,000 angstrom. That is the answer. 50,000 angstrom will be the answer. म्हणजे ट्रान्सपरंट स्लॅबचा प्रॉब्लेम आला तर तो खूप इझी असतो, लक्षात घ्या. या पद्धतीने तुम्हाला सोडवता आला पाहिजे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया 10.32. इन अ डबल स्लिट पॅटर्न लॅम्बडा इज इक्वल टू 6000. लॅम्बडा किती दिलेला आहे, 6000 अँगस्ट्रॉम. द फर्स्ट ऑर्डर अँड 10th ऑर्डर मॅक्सिमा फॉल्स ॲट. फर्स्ट ऑर्डर मॅक्सिमा म्हणजे फर्स्ट ऑर्डर मॅक्सिमा म्हणजे फर्स्ट बीबी. फर्स्ट बीबी कुठे दिलंय, 12.50 मिलीमीटरला दिले. अँड 10th ऑर्डर मॅक्सिमा, 10th ऑर्डर मॅक्सिमा म्हणजे 10th ब्राईट बँड, याची पोझिशन दिली आहे. किती दिले, 14.75 मिलीमीटर फॉर ए पर्टिक्युलर रेफरन्स फ्रॉम ए पर्टिक्युलर रेफरन्स पॉइंट. क्वेश्चन लक्षात आला का बघा. सुरुवातीची इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, वेवलेंथ दिलेली आहे YDSC मधली 6000 अँगस्ट्रॉम दिलेली आहे. फर्स्ट ब्राईट बँड आहे 12.5 मिलीमीटर आणि 10th ब्राईट बँड आहे 14.75 मिलीमीटर. इफ लॅम्बडा इज चेंज टू 5500 अँगस्ट्रॉम, दिस इज फॉर 6000. आता लॅम्बडा चेंज करायचा आहे, लॅम्बडा डॅश म्हणूया. लॅम्बडा डॅश किती आहे आता, 5500 अँगस्ट्रॉम असेल. देन फाइंड द पोझिशन ऑफ 0th ऑर्डर अँड 10th ऑर्डर फ्रिंज. देन 0th ऑर्डर म्हणजे 0th ब्राईट बँडची पोझिशन काढायची आहे अँड 10th ऑर्डर फ्रिंज. 10th ऑर्डर म्हणजे 10th ब्राईट बँड. ऑदर अरेंजमेंट रिमेनिंग सेम, बाकीची सगळी अरेंजमेंट सेम आहे असं सांगितलंय. ओके. आता हा क्वेश्चन जरा कसा आहे बघा. सुरुवातीला वेवलेंथ 6000 आहे, फर्स्ट ब्राईट बँड आणि 10th ब्राईट बँड कुठं आहे ते दिलेले आहे. आता वेवलेंथ फक्त चेंज करायचा आहे, बाकीची सगळी अरेंजमेंट ऍज इट इज राहणार आहे. वेवलेंथ किती होणार आहे, 5500 अँगस्ट्रॉम होणार. तर त्यावेळी 0th ऑर्डर म्हणजे 0th ऑर्डर म्हणजे काय असणार आहे, 0th ब्राईट बँड कुठं असेल आणि 10th ऑर्डर फ्रिंज, 10th ऑर्डर ब्राईट बँड म्हणजे 10वा ब्राईट बँड कुठं असेल असा क्वेश्चन आहे. ओके. आता फर्स्ट ब्राईट बँड आणि 10th ब्राईट बँड यांचे पोझिशन्स दिलेले. आता फर्स्ट आणि 10th ब्राईट बँड मध्ये डिस्टन्स किती असणार बघा,
distance between first BB and 10th BB okay is equal to 14.75 minus 12.50. कारण 10th कुठं आहे 14.75 ला आहे, फर्स्ट कुठं आहे 12.50 ला आहे. त्याच्यामुळे फर्स्ट आणि 10th मधलं सेपरेशन म्हणजे या दोन्हीचं काय करायला पाहिजे, आपल्याला सबट्रॅक्शन करायला पाहिजे. 14.75 मायनस 12.5 म्हणजे किती होणार, हे 2.25 मिलीमीटर होणार. ओके, आणि त्याचबरोबर फर्स्ट ब्राईट बँड आणि फर्स्ट ब्राईट बँड आणि 10th ब्राईट बँड यांच्यामध्ये सेपरेशन किती असणार बघा. Also, distance between first BB and 10th BB काय येणार आहे, 10th BB म्हणजे 10 लॅम्बडा डी बाय डी मायनस 1 लॅम्बडा डी बाय डी येणार. कारण 10th मॅक्सिमाच्या डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, 10 लॅम्बडा डी बाय डी असतो. फर्स्ट मॅक्सिमा किंवा फर्स्ट ब्राईट बँडचा डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, 1 लॅम्बडा डी बाय डी असतो. म्हणजे किती येणार, हे 9 लॅम्बडा डी बाय डी येणार. लॅम्बडा डी बाय डी म्हणजेच फ्रिंज विड्थ आहे, 9x. फ्रिंज विड्थला आपण x वापरतो ना, म्हणजे असे दोन इक्वेशन मिळाले आपल्याला. ओके, सो देअरफॉर 9x is equal to 2.25 millimeter. So fringe width किती येणार आहे, 2.25 divided by 9. ही सुरुवातीची फ्रिंज विड्थ आली, लक्षात घ्या. बरोबर, सुरुवातीची फ्रिंज विड्थ म्हणजे किती, 6000 अँगस्ट्रॉम वेव्हलेंथ असताना. आता न्यू फ्रिंज विड्थ काढूया. If lambda dash is 5500 angstrom. आता फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला काय असतो, लॅम्बडा डी बाय डी ना, म्हणजे फ्रिंज विड्थ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. त्याच्यामुळे एक्स डॅश डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू काय होणार, लॅम्बडा डॅश डिवायडेड बाय लॅम्बडा येणार. सो एक्स डॅश डिवायडेड बाय एक्स किती आहे, 2.25 डिवायडेड बाय 9 आहे. लॅम्बडा डॅश किती आहे, 5500 डिवायडेड बाय, बरोबर आहे ना, 5500 डिवायडेड बाय ओरिजिनल वेवलेंथ आहे 6000. सो एक्स डॅश इज इक्वल टू 0 0 0 0 कॅन्सल, 11 डिवायडेड बाय 12. सो 11 बाय 12 ही नवीन फ्रिंज विड्थ येणार आहे. कारण वेवलेंथ चेंज झाले की फ्रिंज विड्थ काय होते, चेंज होते. कारण फ्रिंज विड्थ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, लॅम्बडा असतं. ओके, सो दिस इज द न्यू फ्रिंज विड्थ, that is 11 by 12, 2.25 divided by 9. So न्यू फ्रिंज विड्थ किती येते बघा, 0.2292 मिलीमीटर.
2292 millimeter. This is the new fringe width. आता ही न्यू फ्रिंज विड्थ आली. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, झिरोथ ब्राईट बँड कुठं असेल. झिरोथ ब्राईट बँड म्हणजे सेंट्रल ब्राईट बँड. सेंट्रल ब्राईट बँड जो आहे तो आपली पोझिशन कधीही चेंज करत नाही. म्हणजे वेव्हलेंथ जरी चेंज झाली तरी सेंट्रल ब्राईट बँड आहे तिथंच फॉर्म होतो. ओके. सो पोझिशन ऑफ सीबीबी काय येणार बघा. पोझिशन ऑफ सीबीबी सेंट्रल ब्राईट बँड किंवा त्यालाच काय म्हणायचं, झिरोथ ब्राईट बँड, झिरोथ मॅक्सिमा काय येणार आहे. हे बघा, फर्स्ट ब्राईट बँड किती आहे, 12.50 ला आहे. 12.50. त्याच्यामधून मायनस काय करावं लागेल, मायनस 2.25 डिवायडेड बाय 9 करावं लागेल. बरोबर आहे ना, कारण सीबीबी पासून वर फर्स्ट बीबी असतो ना, आणि फर्स्ट बीबीची पोझिशन दिली आहे त्यांनी 12.50 ला, सॉरी 12.50 ला. हा, फर्स्ट बीबी किती दिलाय, 12.50 ला दिलाय फ्रॉम ए रेफरन्स पॉइंट. त्याच्यामुळे तो ऍज इट इज राहणार, तर काही सबट्रॅक्शन करायची गरज नाही. ओके, सॉरी, इथं सबट्रॅक्शन करायची गरज नाही. पोझिशन ऑफ झिरोथ बीबी विल रिमेन ऍज इट इज, ती काही चेंज होणार नाही. will be as it is. Okay, that is at 0 mm. 0 mm लाच काय असणार आहे, तुमचा सीबीबी असणार आहे. आता फक्त कुठला काढायचा आहे, 10th बीबीची पोझिशन काढायची आहे. 10th बीबीची पोझिशन कशी येणार बघा. टेन इंटू न्यू फ्रिंज विड्थ येणार आहे. 10 इंटू एक्स डॅश. न्यू फ्रिंज विड्थ किती आहे, 22.92 आहे. सॉरी 0.22 0.2292 आहे इंटू 10 म्हणजे काय होणार, 2.292 millimeter. That is the position of the 10th bright band. Okay, that will be the answer.